कधी तर त्याला म्हणा, कधी तर बाई हे जे सगळं झालं ना हे तुझ्यामुळं. होय असं म्हटलं तर बरं, नाहीतर ही कसं म्हणतं, तुला म्या म्हणूनच सांभाळल्या म्हणताय का नाही सांग. मला कसं माहित म्हणताय का नाही म्हणत. हा दुसरं कोणाच्या घरात तू काही टिकली असतीस, खपली असतीस का? असल्या तुझं नक्की कुणी नसतं सांभाळलं, मी म्हणूनच सांभाळतोय. तुम्ही तर कुठं हलक्यायसा. तुम्ही काय म्हणताय सांगू का? तुमच्या हाताखाली मी म्हणूनच टिकली, दुसरी कोण असती तर कवाच पळून गेली असती. एकदा म्हणावं जा, म्हणावं जा. हाय का हिंमत? ओ मॅडम असलं काय शिकवू नका, घरात गेल्यावर खरंच म्हणल जा. कसं जायचं? चुलीजवळची फुकणी माझी, किरसुनी माझी, सगळ्यात जास्त घरात सामान एवढ्या एवढ्या बुंडुकल्या चंबूपासनं, साडी, परकर, ब्लाऊज, माझा कंगवा, माझी गंगाची बाटली, माझी खेटर, लेकर, बाळ, अंतरून पांघरून, एवढा सगळा पसारा कुणी मांडून ठेवलाय ग? कुणी? आम्ही. ह्यांना जर जा म्हटलं तर ती म्हणतंय माझं काय आहे तेव्हा दी एक पिशवी, अंडरवेअर एक टाकतंय, बनियन एक टाकतंय, एक ड्रेस टाकतंय, चालू. असं बाईला पटकन घराच्या बाहेर पडणं शक्य आहे? हा सगळा पसारा कुणी मांडलाय? मग वैतागून तरी कशाला म्हणायचं राहतच नाही मी आता घरात, जातीच कशी. धमकी बिमकी जर दिली, पुन्हा म्हणाल सांगून ठेवलं नाही. देता की नाही म्हणणं धमकी? नवीन आलेल्या पोरी तर लई भारी धमकी देतात पोरांना. आत्ता कुठं तुझी माझी एंगेजमेंट झाली आहे, लग्नाची तारीख अजून 2 महिने आहे, विचार कर. अगं येडे, आईन बापाच्या तोंडाला फेस आलता तुला पोरगा बघताना. पोरगा मिळाला की शायनिंग मारतोय. हा लगेच हवाच, हवा मे हू, सिमरनच होती पोरगी लगेच. ह्या सगळ्या चेष्टा आहेत की नाही, ह्या आता बंद करूया, थोडं सिरियस होऊया. जग कुठं चाललंय, दुनियेतल्या बाईनं काय केलं, दुनिया काय करतेय, आम्हाला पण तेच आहे ना. 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, तेच शरीर आहे. आजचा जो आपला विषय आहे ना, अहिल्या, जिजाई, सावित्री, रमाई, जागी होवाई. बाई आहे ना बाई, ती श्रेष्ठ काय माहिती?